हॅलो मित्रांनो, आज ट्रेनची वाट लागलेली आहे. सो म्हणून मी ऑफिसमधून लेट निघालो. आता मी दादर स्टेशनला आलो आहे. तर ट्रेनची काय स्थिती आहे, आता 9 वाजले आहेत. ट्रेनची काय स्थिती आहे ते दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली मेन रिझन काय आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की ट्रेनचा प्रॉब्लेम कशामुळे झाला होता आज. हॅलो मित्रांनो, आज झालेल्या लोकल ट्रेनच्या घोळाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ॲक्च्युली हा घोळ का झाला ट्रेनचा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर साधारण 6-6:30 वाजताची वेळ होती. मी ऑफिसमध्ये होतो आणि माझा मित्र शैलेश सांगितला की ट्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि ट्रेनचे लोक स्ट्राईक करतायत म्हणून. त्याच्यानंतर मी अजून थोडी माहिती घेतली. त्याच्यानंतर मला समजलं की 1.5-2 महिन्याखाली जो ट्रेनचा अपघात झाला होता मुंब्रा येथे, तिथे 4-5 लोक मृत्युमुखी पडले होते. तर त्या घटनेची चौकशीसाठी रेल्वेने काही चौकशी समिती स्थापन केली होती आणि त्या समितीचा आज त्यांचा रिपोर्ट आला आणि त्याप्रमाणे रेल्वेचे 2 मे बी सेक्शनल इंजिनियर त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. तर त्या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वेचे जे युनियन आहे त्या युनियनने आंदोलनाला सुरुवात केली. सो त्याच्यामुळे पूर्ण रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली होती आणि ही एक गोष्ट झाली, ही एक घटना झाली. त्याच्यानंतर अजून एक घटना घडली, ती म्हणजे रेल्वे बंद असल्यामुळे 4-5 लोक ट्रॅकवरून चालत येत होते आणि पाठीमागून येणारे लोकल त्यांना धडक दिली आणि त्यात 2 प्रवासी मृत्युमुखी पडले. तर आजच्या या 2 घटनांमुळे रेल्वेचा 2 म्हणण्यापेक्षा पहिली जी घटना आहे, जे रेल्वेचे लोक आंदोलनं केले किंवा स्ट्राईक केले, त्याच्यामुळं लोकलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. आणि ही जी त्यांची आंदोलनाची वेळ होती, स्ट्राईकची वेळ होती, ही जी आपण नोकरदार आहोत त्यांचा निघण्याचा वेळ होता, संध्याकाळचा ऑफिस सुटण्याचा वेळ होता. त्याच्यामुळे खूप लोक वेगवेगळ्या स्टेशनवरती अडकून बसले होते किंवा भरपूर लोकांचे तारांबळ उडाले. सो ही जी गोष्ट होती, हे जे आंदोलन होतं, ह्या आंदोलनामुळे भरपूर लोकांना फटका पडला. मी साधारण 6-6:30 वाजता ऑफिसमधून निघणार होतो, पण जेव्हा ही गोष्ट समजली त्यामुळे लोकल ट्रेन पूर्णपणे बंद होते. सो त्याच्यामुळे मी 9 वाजता ऑफिसमधून निघालो. तर आता 10-10:15 वाजता मी आता घरी पोचलेलो आहे. तर आता आहे ट्रेन चालू आहे, म्हणजे फास्ट लोकलसुद्धा वेळेवर आता धावत आहे. सो आजची ही घटना कशामुळे घडली, का घडली, त्याचं हे महत्त्वाचं आणि प्रमुख कारण होतं. सो माझ्याप्रमाणे तुम्हीही जर ऑफिसमध्ये अडकला असालच, जर तुमच्याबद्दलही अशी काही घटना घडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आगे से आएगा ना।
आज रात्री 55 नियमांची कोणत्याही जनतांनी जलद लोकांना प्लॅटफॉर्म क्रमांकाने आधी तुम्ही लोकल बुर्ला घाटकोपर म्हणून आणि जिना डोंबिवली कल आगे से आएगा ना। आज रात्री 55 नियमांची कोणत्याही जनतांनी जलद लोकांना प्लॅटफॉर्म क्रमांकाने आधी तुम्ही लोकल बुर्ला घाटकोपर म्हणून आणि जिना डोंबिवली कल आज रात्री 55 नियमांची कोणत्याही जनतांनी जलद लोकांना प्लॅटफॉर्म क्रमांकाने आधी तुम्ही लोकल बुर्ला घाटकोपर म्हणून आणि जिना डोंबिवली कल